पाहताय गावाकडच्या बातम्या। या सगळ्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत। मात्र बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने करणार आहोत आणि बातमी आहे ती म्हणजे मिनी विधानसभा। काल या सगळ्या जिल्हा परिषदांसाठी विदर्भामधील 5 जिल्हा परिषदेसाठी तर पालघर जिल्हा परिषदेसाठी अशा एकूण 6 जिल्हा परिषदेसाठी मतदान झालंय आणि जिल्हा परिषदेमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपची कशी कामगिरी असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर दिल्लीच्या निर्भयाला तब्बल 7 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे। या निकालामुळे बलात्कारांच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल। याशिवाय सर्वसामान्य जनतेचा न्याय प्रक्रियेचा विश्वास आणखी दृढ होईल असा विश्वास ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे। बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्या स्वीय सहाय्यक विनोद कवडे आणि मुख्याधिकारी यांच्यामध्ये वादावादी झाली आहे। काम करत नसल्यामुळे जॉब विचारायला गेलेल्या स्वीय सहाय्यकास बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी दालनाबाहेर काढल्यानं वाद रंगला। कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यांच्या विजयानंतर अकोले तालुक्यामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। फटाके फोडून हर्षवर्धनच्या चाहत्यांनी जल्लोष केलाय। हर्षवर्धन मूळचा अहमदनगरच्या अकोले तालुक्यातला कोंभाळणे गावातला आहे। तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध विषयाचे मॉडेल्स बनवता यावे आणि त्याचे प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने करता यावे यासाठी भारतीय महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय महाविद्यालयामध्ये आविष्कार 2020 या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। तर यामध्ये 300च्या वर मॉडेल सादर करण्यात आले। माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये रखडलेली जिल्हा पोलीस दलाची पदभरती लवकरच घेतली जाणार आहे। गडचिरोली हा माओवाद्यांचा हिंसक कारवाया असलेला जिल्हा आहे आणि जिल्हा पोलीस दलाच्या जवळपास 325 जागा आणि देसाईगंज इथं कार्यरत राज्य राखीव पोलीस दलाच्या बटालियनसाठी 250 जागांची मिळून 575 जागांची भरती जिल्ह्यात होती। तर बीड जिल्हा कडकडीत बंदची हाक देण्यात आली। मात्र ग्रामीण भागामध्ये हे आंदोलन पेटताना दिसून येत आहे। आंबेजोगाई तालुक्यातल्या अंबासाखर कारखान्याजवळ बीड लातूर हायवेवर संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत टायर पेटवले। वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाची वेळ 5:30 वाजता संपली तरी मेळशी गोवर्धनाच्या मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा काल लागलेल्या पाहायला मिळाल्या। सोलापूर मांडूळ सापाची विक्री करणाऱ्या महिलेला एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। तर बेगम वजीर सय्यद असे या 45 वर्ष महिलेचं नाव आहे। अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरामध्ये मांडूळ जातीच्या जिवंत सर्पाची विक्री करताना रंगेहात पकडले आणि या सर्पाची किंमत जवळपास 1 लाख रुपये असून त्याची लांबी 3 फूट आणि वजन 1.5 किलो आहे। जालन्यामध्ये पोलीस स्थापना दिनाच्या वर्धापना दिनानिमित्त सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेण्यात आली आहे। यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या समस्या तक्रारी आणि त्या सोडविण्यासाठी पोलिसांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले। तर मुंबईमध्ये आज 1 दिवसाचं अधिवेशन होतं आणि विधान भवनमध्ये सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ते अधिवेशनास सुरुवात होणार आहे। एससी आणि एसटी समाजाच्या आरक्षणामध्ये वाढ देण्याबाबत हे खास अधिवेशन आयोजित करण्यात आलं असून राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी याबाबतचा ठराव मंजूर केला जाईल। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते यावेळेस या कायद्यास वाढ का करून देण्यात यावी याबाबत सभागृहात मतप्रदर्शन करणार आहेत। तर मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली आहे। मुंबईतील प्रभादेवी इथं दोन्ही नेत्यांची भेट झाली असून या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली आणि दोघांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे। गेल्या काही काळापासून हे दोन्ही पक्ष मित्र शोधत होते आणि आता या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची कुलाबा पोलिसात तक्रार दाखल केली असून गेटवे ऑफ इंडिया इथं काल काश्मीर को चाहिए आझादी अशा घोषणा देण्यात आल्या होत्या। अशा ठिकाणी आव्हाड यांनी आंदोलनाचं नेतृत्व आणि मार्गदर्शन केल्याचा त्यांचा आरोप सोमय्या यांनी केला। दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणामधील 4ही दोषींची फाशी पटियाला हाऊस कोर्टानं कायम ठेवली आहे। 22 जानेवारी ही तारीख या चौघांच्या फाशीसाठी निश्चित करण्यात आली आहे। सकाळी 7 वाजता या 4ही आरोपींना फाशी देण्यात येईल असं दिल्ली कोर्टानं म्हटलंय।
तर राज्याचं औद्योगिक धोरण ठरवण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह देशातील अनेक महत्त्वाचे उद्योगपती उपस्थित होते। तर मनसेच्या नवीन राजमुद्रा असलेल्या झेंड्याला पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडनं विरोध केला। राजकारणात चढउतार होत असतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केलेली आहे आणि त्या राजमुद्रेचा वापर कोणत्याही पक्षानं राजकारण करण्यासाठी करू नये असं मत संभाजी ब्रिगेडनं मांडलंय। म्हणून मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्यास संभाजी ब्रिगेडनं तीव्र विरोध दर्शवलाय। ओबीसी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नाराज आहेत। कमी महत्त्वाचं खातं दिल्यामुळे ते नाराज असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे ते राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नाहीयेत। खाते वाटपानंतरच्या पहिल्याच बैठकीमध्ये नाराजी नाट्य घडलेलं पाहायला मिळालं। फ्री काश्मीरच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांमध्ये ट्विटर वॉर पेटले। फ्री काश्मीरसारखा मुद्दा पेटवून तुमच्यासारख्या एका जबाबदार नेता द्वेषयुक्त पद्धतीनं अर्थ लावून लोकांमध्ये संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करतो, यावर माझा विश्वासच बसत नाही असा उपरोधिक टोला जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत लगावलाय। तर त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्याकडून असं मताचं राजकारण अपेक्षित नाही असं म्हटलंय। सोमवारी आझाद मैदानवरच्या आंदोलनात काही आंदोलकांनी फ्री काश्मीरचे बोर्ड झळकवले, त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत। तर महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक भ्रष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय। समृद्धी महामार्गाच्या प्रमुखपदी मोपलवारसारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून फडणवीस यांनी एका अर्थानं भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचा दावा सुद्धा गोटे यांनी केलाय। नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोधाच्या निमित्तानं देशात आणि राज्यात पुन्हा एकदा डाव्या आतंकवादी संघटनांनी डोकं वर काढलंय आणि हे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आणि ते रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले होते। कायम वेगवेगळ्या आंदोलनावरून चर्चेत असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी रक्तदान करून राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारलाय। जनतेच्या हिताचं काम करू, रक्तदान करून जनतेला काहीतरी देऊ असा संदेश देत बच्चू कडू यांनी सांगितलं। तर जळगावच्या महापौर सीमा भोळे यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला। आयुक्त टेकाळे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आणि त्यामुळे भाजपनं पुन्हा महापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकलं आहे। सांगली जिल्हा परिषदेच्या सभापती निवड बिनविरोध पार पडल्या। त्यामध्ये प्रमोद शेडगे यांची समाज कल्याण तर पदी बिनविरोध निवड झाली आणि नुकतीच अध्यक्षपदी प्राजक्ता कोरे आणि उपाध्यक्षपदी पप्पू डोंगरे यांच्या निवडी झालेल्या आहेत। समाज कल्याण समिती सभापतीसाठी रयत आघाडीचे जगन्नाथ माळी यांची निवड झाली आहे। राज्यामध्ये पोलीस भरती का होऊ शकली नाही आणि त्याच्या अडचणी कशा दूर करता येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं। मुलांसोबतच मुलींचा देखील पोलीस भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल असंही ते एका बारामतीमधील कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट केलं। तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं बाजी मारली। हर्षवर्धननं आपल्या सहकारी शैलेश शेळकेवर मात करत मानाची गदा पटकावली आहे। हर्षवर्धननं अंतिम फेरीमध्ये अखेरच्या सेकंदात बाजी मारत शैलेश शेळकेवर 3-2 मात केली आहे। यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा देऊन गौरवण्यात आलं। तर या विजयानंतर हर्षवर्धन सदगीरनं जिथं प्रशिक्षण घेतलं त्या नाशिक जिल्ह्यातील भगूर इथं जल्लोष केलाय। फटाके फोडून मिठाई वाटत ग्रामस्थांनी आनंद साजरा केला। पार्किंगच्या दंडासंदर्भात मुंबईकरांना फारसा दिलासा मिळालेला नाहीये। 4 चाकी वाहनांना 5,000 ऐवजी 4,000 दंड करण्यात आलाय। तर बाईकसाठी दंड जो आहे तो 1,800 रुपये करण्यात आलेला आहे। भाजपकडून सेना धडे घेते असं म्हणायची वेळ आली आहे, कारण भाजपचं सरकार असलेल्या गुजरातमधील धोबीघाट मुंबईत हुबेहूब करण्यासाठी मुंबईच्या महापौरच प्रयत्न करतायत। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अहमदाबादमधील धोबीघाटची पाहणी सुद्धा केली आहे। पुण्यामधील पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल करणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळते। सुसाईड नोट लिहून काल रात्रीपासून ही मुलगी बेपत्ता झाली आणि मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी 5 जूनला विनयभंग झाल्याची तक्रार करण्यात आली होती आणि व्हिडिओच्या आधारावर निशिकांत मोरेवर गुन्हा दाखल झाला।
हडपसर विधानसभा मतदारसंघातील विकास कामं रखडल्याच्या निषेधार्थ माजी आमदार योगेश टिळेकर यांनी पुणे सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला टाळं ठोकलंय. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी विशेष निधीतून ही सर्व कामं जी आहेत ती मंजूर होऊन त्याचे उद्घाटन पण झाली, पण सत्तांतर होताच या कामांना विकास निधी मिळणं बंद झाल्याची माजी भाजप आमदारांची तक्रार आहे. नाशिक शहरामधील सर्वच प्रमुख रस्त्यावर होर्डिंगचं अक्षरशः जाळच पसरलं. शहराच्या दुतर्फा असलेल्या रस्त्यावर व्यापारी संकुलाबाहेर रहिवासी इमारतींवर असलेल्या मोठे मोठे होर्डिंग्स म्हणजे जाहिरातदारांचे पैसे कमवायचं कुरण बनले आणि हा दिवसाढवळ्या सुरू असलेला गोरखधंदा न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलाय. भिवंडीमधून जाणाऱ्या मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्त्यांच्या भरणीसाठी आणण्यात आलेली माती ही चोरून आणली जात असल्याचं समोर आलं आणि तहसीलदारानं माती वाहून नेणाऱ्या 3 डंपरवर कारवाई केली आहे. उल्हासनगरमध्ये एका व्यापाऱ्यावर करण्यात आलेला जीवघेणा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि हल्ला उल्हासनगर भाजप आमदार कुमार ऐल्यानी यांच्या इशाऱ्यावरून करण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यानं केला. दरम्यान आमदार ऐल्यानी यांनी मात्र व्यापाऱ्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील रामपूर रानावर मोठा वणवा पेटला आणि या वणव्यात हजारो हेक्टरवरील काजूच्या बागांचं अनेक झाडं जळून खाक झाली आहेत. रामपूरमधील गुडेफाटा इथं पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूची अनेक झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. वाशिम मंगरुळपीरमध्ये जनुना शिवारामध्ये स्वतःच्या 4 वर्षीय मुलीला तिच्या जन्मदात्या आईनंच फाशी दिली आहे. जुनाना येथील ग्रामस्थांनी मुलीची आई गायत्री भगतला पकडून ठेवलं आणि तनिषा भगत असं मृत मुलीचं नाव आहे आणि फाशी का दिली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपास करतायत. तर वाशिम शहरातील अकोला नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मणिप्रभा समोर ट्रक उलटलाय. ओव्हरटेक करताना बटाट्याची वाहतूक करणारा हा ट्रक उलटला असून पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आणि हा जो ट्रक आहे तो इंदोरवरून मद्रासकडे जात होता. या अपघातात ट्रक चालक आणि 1 जण जखमी झाला. हिंगोलीमधील वसमत परभणी रस्त्यावर नवोदय विद्यालयाजवळ नवीन मंगल कार्यालयाचं काम सुरू असताना 2 कामगारांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय. मंगल कार्यालयाच्या कामांमध्ये लोखंडी शिडी एका ठिकाणाहून दुसरीकडे नेत असताना या शिडीचा स्पर्श मुख्य वीज वाहिनीला झाला आणि त्यामुळे हा कामगाराचा मृत्यू झालाय. जळगाव जिल्ह्यामधल्या बबळराज गावाजवळ झालेल्या एका अपघातात 11 जण जखमी झालेत. जामनेर तालुक्यातील लोणी येथील प्रवासी घेऊन जाणारी क्रुझर गाडी नाल्याच्या पुलावरून खाली कोसळली. यामध्ये 11 प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यातील 1 जण अत्यवस्थ आहे. तर गाडीचा वेग जास्त असल्यामुळे वळणाच्या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडलाय. कराड येथील कराडकर महाराज मठामध्ये खून झाल्याची घटना समोर आली आहे. कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंत पिसाळ यांचा खून करण्यात आलाय. बाजीराव जगताप यांनी हा खून केला असं मठाधिपताच्या वादातून खून झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर कवडे यांनी दिली आहे. भुसावळमध्ये रावेर निमोरसेमध्ये दरड कोसळून 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना घडली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली असून साथी गळ काढण्यासाठी गेलेले होते. गळ काढत असताना अचानक वरून दरड कोसळली. यामध्ये दीपक सवळणे, सुशानंद पाटील हे जागीच मृत्युमुखी पावले. हिंगोली औंढा नागनाथ मंदिरातील अन्नक्षेत्र परिसरात घाण नालीचं पाणी मंदिर परिसरात साचतं आणि हे पाणी साचत असल्यानं भाविकांना नाक त्रास सहन करावा लागतोय. त्यासोबत नजीकच अन्नक्षेत्रातील सांडपाणी सुद्धा जागीच साचत असल्यामुळे या ठिकाणी डोहाचं स्वरूप आलं. भुसावळ शहरातील खराब रस्ते आणि अमृत योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जन आधार विकास पार्टीनं हे आंदोलन केलंय. तर नगरपालिकेविरोधात घोषणा दिल्यात. अमृत योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे. औरंगाबादमध्ये 114 नागरिकांना त्यांचा चोरी झालेला मुद्देमाल परत मिळाला. औरंगाबाद पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये चोरट्यांकडून हस्तगत केलेल्या 1,04,00,000च्या मौल्यवान वस्तू नागरिकांना परत केल्या. पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं हा कार्यक्रम पार पडला. सकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. रत्नागिरीमधील दापोली इथं राष्ट्रप्रेमी संघटनेच्या वतीनं नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी माधव भंडारी यांची जाहीर सभा झाली आहे. या सभेला दापोलीमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. माधव भंडारी यांनी सीएए एनआरसीवर अभ्यासपूर्ण प्रबोधन केलं.
सीए आणि एनआरसी कायद्याविरोधामध्ये औरंगाबादमधील एक नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला लोखंडी साखळदंड बांधून निदर्शनं करत आहे. शेखचांद असं या व्यक्तीचं नाव असून जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत दररोज सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आपण आंदोलन करणार असल्याचं त्याने सांगितलं. भिवंडी तालुक्यामधील पडघा गावातील चड्डी बनियान गँग सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बालाजी नगरमधून गँग जात असल्याचं कॅमेऱ्यात कैद झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागपुरातल्या कन्हान भागामध्ये एकाची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली असून यामध्ये संजू खडसे यांचा मृत्यू झाला. संजू खडसे हे रात्री बारमध्ये गेलेले होते आणि तेव्हा तिथं असलेल्या 3 ग्राहकांनी मद्यधुंद अवस्थेत तोडफोड करण्यास सुरुवात केली. संजू यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्यावर त्या तिघांनी संजू यांच्यावर चाकू आणि फुटक्या बाटलीनं वार केले. यामध्ये संजू खडसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बातमी आहे पुण्यामध्ये चंदगड अर्बन निधीमध्ये कर्जाचं आमिष दाखवून गरजू खातेदारांना तब्बल 7 कोटींचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तब्बल 550 खातेदारांची यामध्ये फसवणूक झाल्याचं समोर आलं. कर्जासाठी खातेदारांकडून फायनान्स कंपनीकडे 20,000 पासून ते 80,000 पर्यंत रक्कम घेतलेली आहे. चिपळूण डेपोमधून 4 वाजता सुटणाऱ्या धामापूर बसमध्ये विद्यार्थ्यांना गाडीत न घेताच बस स्टॉपवरून पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ घातला. यामध्ये कंडक्टर आणि विद्यार्थ्यांमध्ये जबरदस्त वाचावाची झाली आहे. तर धामपूरला जाणारी ही एकमेव बस असून त्यामुळे तिला अधिक गर्दी असते. त्यात या प्रकरणामुळे विद्यार्थी संतप्त झाले. मटणप्रेमी कोल्हापूरकरांचा सध्या चांगलाच मांदा झाला. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमधील मटण विक्री बेमुदत बंद करण्यात आली असून एकीकडे बकरे महागलेत आणि त्याच वेळेस कृती समिती मटणाचे दर कमी करण्याचा आग्रह धरते. त्यामुळे आता आक्रमक झालेल्या मटण विक्रेत्यांनी मटणाचा दर आमचा अधिकार अशा घोषणा देत मटण मार्केटमध्ये ठिय्या आंदोलन केले. मनमाडसह नाशिक जिल्ह्यामधील बाजार आणि समित्यांमध्ये किरकोळ बाजारातही भाजीपाल्याचे भाव घसरलेले आहेत. कांद्यापाठोपाठ आता टोमॅटो, फ्लॉवर, मेथी, शेपू आणि पालक सारख्या भाज्याही स्वस्त मिळत आहेत. त्यामुळे आता महागाईने त्रस्त झालेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आणि तिथं शेतकरी मात्र हवालदिल झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतलाय. कृषी मालाला खर्चावर आधारित भाव देण्याची मागणी संसदीय समितीच्या बैठकीमध्ये लावून धरली आहे आणि त्याला कायद्याचं पाठबळ द्यावं ही मागणी संसदीय समितीच्या बैठकीमध्ये लावून धरली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये नदीपात्रातून वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली आणि पोलिसांनी या ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये जेसीबी मशीन जप्त केले. दरम्यान 10 दिवस झाले तरी देखील भंडारा तहसीलदारांनी या तपासात दिरंगाई केल्याचं समोर आले आणि त्यामुळे प्रकरणी दिरंगाई केल्याचं समोर का दिरंगाई केली जाते असा प्रश्न आता उपस्थित होतो. गोंदियामधील बागटी गावामध्ये राहणाऱ्या श्रीराम शेंडे यांच्या घरामध्ये सकाळी बिबट्या आढळून आला आणि या बिबट्याची तब्बल 5 तासांनी वनविभागाच्या चमूनं सुटका केली आहे. घराला लागून असलेल्या उसाच्या शेतातून बिबट्या आल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. नांदेडमध्ये जीएसटी विभागाचे उपायुक्त बाळासाहेब देशमुख यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. रात्री 11च्या सुमारास शहरातील लॉजमध्ये लाच स्वीकारताना उपायुक्त बाळासाहेब देशमुख यांना लाचलुचपत विभागानं रंगेहात अटक केली आहे. तर यंदाचं 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होतं आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी संत गोरोबा काकांची मूर्ती ठेवण्यात येत असून ही मूर्ती बनवण्याचा मान सोलापूर जिल्ह्यातील वैरागच्या मूर्तिकाराला मिळाला. अवघ्या 10 दिवसात ही मूर्ती बनवण्याचं आव्हान मूर्तिकार सुहास सुतार यांच्यासमोर आहे. औरंगाबादमधील एका छोट्याशा गावची कारली चक्क अमेरिकेमध्ये निर्यात करण्यात येत आहेत. वरुड काजी गावातून जवळपास दररोज 1.5 ते 2 टन कारला अमेरिकेसह इतर राज्यात पाठवली जाते.